पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी प्रशासन बचावाचं काम रात्री पूर्ण करेल अशी माहिती आयुक्तांकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आली। शेतकरी कर्जमाफी योजनेत मोठे बदल करण्यात आले। 2019 मध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली। प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2026 मध्ये कर्ज भरण्याची अटही रद्द करण्यात आलेली आहे। लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली आणि त्यासोबत 26-27 चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे। केंद्र सरकारकडून डेटा आल्यावरच कर्जमाफीच्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाईल असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। सरकारनं केंद्राकडून इन्कम टॅक्स संदर्भात माहिती मागवली आहे। ही माहिती हाती येण्यास 5 ते 6 दिवस लागतील। त्यामुळे पुढील आठवड्यात तरी कर्जमाफीची अंमलबजावणी होणार का हा प्रश्नच आहे। तसंच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी की नाही याबाबतही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। बातमी एकनाथ शिंदेंनी केलेल्या